श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठ अध्याय. श्री गणेशाय नम. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मती मंद, केवी वर्णू चरित्र आगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्यावर प्रसादे करून मूढा होई शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था, वदवावे आपुल्या चरित्रा. श्रवणे श्रोत्यांच्या चित्ता, ब्रह्मानंद प्राप्त होवो. सुरतरुची घेऊनी सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायांच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती, बडोत्या प्रती चलावे. भाषण ऐसे कुणी, समर्थ बोलती हासुनी. मल्हारावाची आमनी, आम्हा विषय भावनसे. म्हणून तयांच्या नगरात, आम्ही जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात, आम्ही राहणे आवडे. ऐसी कुनिया वाणी, चोळप्पा खिन्न झाला मनी. त्याने सत्वर येऊनी, तात्या प्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाहे सिद्धीसी. परी पहावा यत्न करुनी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. तयांनी मजा विली ढोंगे, आणि केली नाना सोंगे. भक्ती विना हठयोगे, स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्याग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव नपेने, पाठविले ज्या कार्याकारणे. ते आपुल्या हातून होणे, अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोत्यासी, काय सांगावे राजयासी. आम्ही सकळ जनासी, तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून, न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून, न्यावे पळवून यातीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, हे नेने तो मतमंदी. म्हणून योजिली कपटयुक्ती, परी ते सिद्धीते न जाय. असा कोण एक दिवशी, साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालोनी स्वामीसी, तात्या साहेब निघाले. कडबा गावाचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थला, गोष्ट विदिती झाली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात, जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटीत, टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले, परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य वेचिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊनी, पडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्त वाचोनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नपती, प्रयत्न आरंभिती पुढती. सर्वत्रासी विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तुम्ही मराठा उमराव, नप कार्यांची धरुणी हाव. आपण पुढे झाला, स्वामी कारणे वस्त्रे भूषणे. धन आणि अमोल रत्ने, देवनी त्या जवळी नपाने. आज्ञा दिदली जावया. तो येऊन अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार स्वर्ण ताटी, स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला, तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे वेडी आणोनी, सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी, समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी, यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडाचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी, आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सांडूनी. साहेब विषप्रयोग केला, मल्हाररावावरी आळा आला. त्याग्रत्या माझे यशवंताला, गुन्हेगार लेखिले.
हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अगटीत लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची व कृपा जयावरी, त्यांची कष्ट होती कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्थ भक्तिपालका, अनादि सिद्ध जगन्नायका, निशिदिनी शंकर सखा, विष्णूची या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत ज्ञानाप्रकर कथा सहमत सदा भक्त परिसोत. षष्ठ अध्याय गोडहा. श्री स्वामी चरित्र श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शंभवती.